नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इंडस्ट्रियल इंजिनिअरिंगच्या लेक्चर सिरीजमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, आत्तापर्यंतच्या व्हिडिओमध्ये आपण मेथड स्टडी हा टॉपिकचा अभ्यास केला. मेथड स्टडीमध्ये आपण ऑपरेटर किंवा वर्करला ऑब्झर्व करत असतो आणि तो कोणत्या मेथडने काम करतोय, कसं काम करतोय ते ऑब्झर्व करत असतो आणि ते वेगवेगळ्या चार्टमध्ये आपण रेकॉर्ड करत असतो. मित्रांनो, मागच्या लेक्चरमध्ये आपण थर्बलिक सुद्धा बघितल्या की मायक्रो मोशन्स, वेगवेगळ्या छोट्या छोट्या मोशनचा वापर करून सुद्धा आपण वर्करचं रेकॉर्डिंग करत असतो. मित्रांनो, हे सर्व रेकॉर्डिंग झाल्यानंतर सर्वात महत्त्वाची स्टेप असते ती म्हणजे क्रिटिकल एक्झामिनेशन. मित्रांनो, जो डेटा आपल्याकडे आलेला आहे, जी रेकॉर्डिंग आपण ऑपरेटरची केलेली आहे, त्या डेटावरती आता आपल्याला क्रिटिकल एक्झामिनेशन करायचं आहे. म्हणजेच काय, आफ्टर रेकॉर्डिंग म्हणजे आफ्टर मेथड स्टडीमध्ये ज्यावेळेस आपण रेकॉर्डिंग ही गोष्ट करतो, आफ्टर दॅट आपल्याला क्रिटिकल एक्झामिनेशन करायचं असतं. मित्रांनो, क्रिटिकल एक्झामिनेशन करूनच आपण ऑपरेटर करत असलेली मेथड ही योग्य आहे किंवा त्यातल्या कोणत्या मुवमेंट योग्य आहे, अयोग्य आहे, कोणत्या गरजेच्या आहे, कोणत्या गरजेच्या नाही, हे सर्व ठरवतो आणि एक नवीन मेथड आपण या ठिकाणी तयार करत असतो. तर क्रिटिकल एक्झामिनेशन हे आफ्टर रेकॉर्डिंग केलं जातं, हे लक्षात घ्या. त्यानंतर मित्रांनो, क्रिटिकल एक्झामिनेशन मध्ये नक्की काय केलं जातं तर लक्षात घ्या, दिस इज डन टू एनालाइज द फॅक्ट्स अँड इन्फॉर्मेशन टू प्रोव्हाइड द पॉसिबल अल्टरनेटिव्ह. ओके, म्हणजेच काय, आपल्याकडे जो डेटा आहे, आपल्याकडे वर्करचं जे रेकॉर्डिंग आहे, त्या रेकॉर्डिंगमध्ये जे काही फॅक्ट्स असतात आणि जी काही इन्फॉर्मेशन असते, या इन्फॉर्मेशनला आपल्याला काय करायचं असतं, ॲनालाइज करायचं असतं, ॲनालिसिस करायचं असतं आणि त्या ॲनालिसिसवरूनच मित्रांनो आपण एक नवीन पॉसिबल अल्टरनेटिव्ह सोल्युशन ते काम करण्यासाठी ऑपरेटरला देत असतो. हेच काम ॲक्च्युली मेथड स्टडीमध्ये केलं जातं. मित्रांनो, आता प्रश्न असा आहे की हे जे क्रिटिकल थिंकिंग आहे, हे कसं केलं जातं. तर मित्रांनो, लक्षात घ्या, क्रिटिकल थिंकिंग खरं तर विविध प्रश्न विचारून, बाय आस्किंग द क्वेश्चन, आपण क्रिटिकल एक्झामिनेशन करत असतो. कोणते क्वेश्चन्स आपण ऑलरेडी मित्रांनो स्कूलमध्ये शिकलोय, WH क्वेश्चन्स. त्याच क्वेश्चनचा आपण इथे वापर करत असतो. व्हॉट, वाय, वेन, वेअर, हू अँड हाऊ या प्रकारचे 6 प्रकारचे वेगवेगळे प्रश्न आपण विचारतो आणि त्या प्रश्नांची उत्तरं शोधतो आणि त्यातूनच आपण नवीन एक पॉसिबल अल्टरनेटिव्ह सोल्युशन फाइंड आउट करत असतो. मित्रांनो, ह्या क्वेश्चन्स विचारत असताना आपण या 5 फॅक्टर्सला कन्सिडर करत असतो, हे नेहमी लक्षात ठेवा. सर्वात पहिला फॅक्टर आहे तो म्हणजे पर्पज, हे काम का केलं गेलं. दुसरं म्हणजे प्लेस, हे काम कुठे केलं गेलं. तिसरं म्हणजे सिक्वेन्स, कामाची सिक्वेन्स कशा पद्धतीने होती, कोणत्या ऍक्टिव्हिटी नंतर कोणती ऍक्टिव्हिटी केली गेली. पर्सन, हे काम कुणी केलं. आणि त्यानंतर मीन्स, या कामाचा मूळ उद्देश काय होता, कशा पद्धतीने हे काम केलं गेलेलं आहे. हे 6 क्वेश्चन्स आणि हे 5 फॅक्टर्स वापरून आपण या ठिकाणी क्रिटिकल एक्झामिनेशन करत असतो. जसं मी आत्ताच सांगितलं मित्रांनो की क्रिटिकल एक्झामिनेशन करण्यामध्ये सर्वात महत्त्वाची स्टेप असते ती म्हणजे क्वेश्चन्स विचारणे. ओके, तर क्रिटिकल एक्झामिनेशन करताना 2 पद्धतीचे क्वेश्चन्स मित्रांनो आपण विचारत असतो. 2 टाइप्स ऑफ क्वेश्चन आस्क्ड व्हाईल डुईंग क्रिटिकल एक्झामिनेशन. ओके, त्यातले सर्वात पहिला जो क्वेश्चन आहे त्या क्वेश्चनला प्रायमरी क्वेश्चन्स असं म्हटलं जातं. आणि हे प्रायमरी क्वेश्चन्स का विचारले जातात तर टू फाइंड आउट दी फॅक्ट्स अँड रिझन. एखादं काम करताना काम करण्याचे रिझन काय आहे किंवा एखादी मुवमेंट ऑपरेटर करतोय, ती मुवमेंट करण्याचं ऑपरेटरचं कारण काय असेल किंवा
त्या मुवमेंट संदर्भात किंवा त्या ॲक्टिव्हिटी संदर्भात जेही फॅक्ट असतील, ज्या प्रत्यक्ष तिथं गोष्टी घडलेल्या असतील, त्या समजून घेण्यासाठी, या फॅक्ट आणि रिझन आपल्याला फाइंड आउट करण्यासाठी आपण प्रायमरी क्वेश्चन्स विचारत असतो. आणि मित्रांनो, प्रायमरी क्वेश्चन झाल्यानंतर आपण सेकंडरी क्वेश्चन्स विचारत असतो. सेकंडरी क्वेश्चन विचारण्यामागचा उद्देश हा असतो ते म्हणजे टू डिटरमाइन बेस्ट पॉसिबल अल्टरनेटिव्ह सोल्युशन. ओके, म्हणजे ऑपरेटरच्या मुवमेंटकडे बघून आपण फॅक्ट आणि रिझन फाइंड आउट करतो प्रायमरी क्वेश्चन विचारून, आणि सेकंडरी क्वेश्चन विचारून त्या ऑपरेटरला ते ॲक्टिव्हिटी किंवा काम करण्यासाठी नवीन पॉसिबल अल्टरनेटिव्ह काही देता येईल का, हे आपण सेकंडरी क्वेश्चनचा सेकंडरी टाईपचे क्वेश्चन विचारून हे आपण फाइंड आउट करत असतो. आता मित्रांनो, कोणत्या टाईपचे क्वेश्चन या ठिकाणी साधारणतः विचारले जातात, तर आपण आता काही क्वेश्चन्स बघणार आहोत जे क्रिटिकल एक्झामिनेशन करताना विचारले जातात. बघा मित्रांनो, या ठिकाणी आपण क्वेश्चन्स विचारणार आहोत, प्रायमरी क्वेश्चन्स अँड सेकंडरी क्वेश्चन. त्यातला पहिला फॅक्टर आपण या ठिकाणी कन्सिडर करतोय तो म्हणजे पर्पज. हे काम का केलं गेलं, पर्पज. प्रायमरी क्वेश्चन काय आहे बघा मित्रांनो, व्हॉट इज डन. ओके, व्हॉट इज डन म्हणजे या ठिकाणी ऑपरेटरने नक्की काय केलंय, हा प्रश्न आपल्याला विचारायचा आहे आणि त्याचं उत्तर शोधायचं की त्याने नक्की काय केलंय. आणि सेकंडरी क्वेश्चन काय असू शकतो मित्रांनो, बघा प्रायमरी क्वेश्चन आहे की व्हॉट इज डन, त्याने नक्की काय केलं. सेकंडरी क्वेश्चन आहे व्हॉट एल्स माइट बी डन. हे लक्षात घ्या मित्रांनो, प्रायमरी क्वेश्चन त्याने नक्की काय केलं यातून आपल्याला इन्फॉर्मेशन मिळाली, फॅक्ट मिळाले, रिझन मिळालं. पण आपण जर हा प्रश्न विचारला व्हॉट एल्स माइट बी डन, त्याने केलेली जी मुवमेंट आहे, ॲक्टिव्हिटी आहे, त्या ठिकाणी त्याने जे केलंय ते ठीक आहे, परंतु काय केलं जाऊ शकतं, अजून अजून चांगल्या पद्धतीने काय केलं जाऊ शकतं, व्हॉट एल्स माइट बी डन, काय अजून यामध्ये आपण ॲडिशन करू शकतो, अजून वेगळ्या पद्धतीने चांगल्या पद्धतीने ही मुवमेंट किंवा ॲक्टिव्हिटी करता येईल का, हा प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारायचा असतो. म्हणून मी सांगितलं सेकंडरी टाईपचे क्वेश्चन विचारून आपण अल्टरनेटिव्ह फाइंड आउट करत असतो. प्रायमरी टाईपचे क्वेश्चन विचारून आपण रिझन आणि फॅक्ट शोधत असतो. अजून मित्रांनो, पर्पज मध्ये आपण असाही प्रश्न विचारू शकतो, वाय इज इट डन, हे का केलं गेलं. आणि त्याचं सेकंडरी क्वेश्चन असू शकतो व्हॉट शुड बी डन, हे का केलं गेलं. आणि सेकंडरी क्वेश्चन आहे की व्हॉट शुड बी डन, अजून काय करता येऊ शकतं, काय करायला पाहिजे होतं, हे लक्षात घ्या. पुढचा जो फॅक्टर आहे मित्रांनो तो म्हणजे प्लेस. प्लेस या संदर्भात आपण आता प्रायमरी क्वेश्चन विचारू शकतो ते म्हणजे वेअर इज इट डन, ही ॲक्टिव्हिटी किंवा ही मुवमेंट कुठे केली गेली आहे, वेअर इज इट डन. यातून आपल्याला फॅक्ट आणि रिझन्स मिळतील. परंतु जर आपण सेकंडरी क्वेश्चन विचारला वेअर एल्स माइट इट बी डन, ही ॲक्टिव्हिटी कुठे केली गेलेली आहे आणि ही ॲक्टिव्हिटी कुठे केली जाऊ शकते. ओके, त्यानंतर वाय इट इज डन देअर, ही ॲक्टिव्हिटी इथेच का केली गेली, हा झाला प्रायमरी क्वेश्चन, कारण हे जागेबद्दल आपण बोलतोय, प्लेसबद्दल. वाय इट इज डन देअर, ही गोष्ट इथेच का केली गेली. त्याचा सेकंडरी क्वेश्चन असू शकतो आपल्याला बेस्ट अल्टरनेटिव्ह शोधण्यासाठी वेअर शुड इट बी डन, ही गोष्ट कुठे करायला हवी होती. या प्रकारचे प्रायमरी आणि सेकंडरी क्वेश्चन आपण प्लेस संदर्भात विचारू शकतो. पुढचा फॅक्टर आहे मित्रांनो तो म्हणजे सिक्वेन्स. सिक्वेन्स म्हणजे एका ऑपरेशन नंतर दुसरं या पद्धतीने आपण ऑपरेशन करत असतो. त्याचा प्रायमरी क्वेश्चन आहे व्हेन इट इज डन, हे कधी केलं गेलं काम किंवा ही मुवमेंट कधी केली गेली. वाय इट इज डन ॲट दॅट टाइम ओनली, ही मुवमेंट त्याच टायमिंगला का केली गेली. या प्रायमरी क्वेश्चनवरनं आपल्याला फॅक्ट्स मिळतील. परंतु यामध्ये जर इम्प्रूव्हमेंट पाहिजे असेल तर आपण असे प्रश्न विचारू शकतो व्हेन एल्स कुड इट बी डन, ही कधी केली गेली आणि केव्हा केली जाऊ शकते किंवा करायला पाहिजे. ही ॲक्टिव्हिटी ह्याच टायमिंग मध्ये का केली गेली. किंवा इम्प्रूव्हमेंटसाठी आपण प्रश्न विचारू शकतो व्हेन शुड इट बी डन, मग ही कधी करायला हवी होती. पुढचा फॅक्टर आहे मित्रांनो तो म्हणजे पर्सन. ऑपरेटर जो आहे त्याबद्दल आपल्याला क्वेश्चन विचारायचे आहेत. त्यातला पहिला क्वेश्चन आहे प्रायमरी,
तो म्हणजे हू डज इट, हे काम कुणी केलं किंवा ही मूव्हमेंट कुणी केली. वाय दॅट पर्सन, त्याच माणसाने हे मूव्हमेंट का केली किंवा त्याच माणसाला आपण हे काम का अलॉट केलं होतं. या क्वेश्चन मधनं तुम्हाला फॅक्ट्स मिळतील. परंतु इम्प्रुव्हमेंटसाठी तुम्ही असे प्रश्न विचारू शकतात, हू एल्स कुड डू इट, अजून कोण हे काम चांगल्या पद्धतीने करू शकतं. हू शुड डू इट, कोणी किंवा कोणत्या ऑपरेटरनेच हे काम करायला पाहिजे. या प्रकारचे क्वेश्चन आपण पर्सन या टॅगच्या अंडर किंवा पर्सन या फॅक्टरच्या अंडर विचारू शकतो. आणि शेवटचा फॅक्टर आहे मित्रांनो, तो म्हणजे मीन, रिझन हे काम करण्याचं. ओके, याचा प्रायमरी क्वेश्चन आहे वाय इज इट डन दॅट वे, ही गोष्ट ह्याच पद्धतीने का केली गेली. आणि इम्प्रुव्हमेंटसाठीचा क्वेश्चन असू शकतो हाऊ शुड इट बी डन, हे कशा पद्धतीने केलं गेलं पाहिजे. मित्रांनो, या पद्धतीने आपण क्रिटिकल एक्झामिनेशन करत असतो, ज्यामध्ये 5 वेगवेगळे फॅक्टर्स घेऊन, जसं की पर्पज, प्लेस, सिक्वेन्स, पर्सन आणि मीन, हे 5 फॅक्टर्स घेऊन आपण प्रायमरी क्वेश्चन आणि सेकंडरी क्वेश्चन विचारत असतो. प्रायमरी क्वेश्चनने आपण फॅक्ट आणि रिझन शोधतो. सेकंडरी क्वेश्चनने आपण यामध्ये काय इम्प्रूव्हमेंट करता येईल याचं उत्तर शोधत असतो. आणि या सर्व प्रश्नांची उत्तरं शोधून एखादी नवीन मेथड डेव्हलप करणे, हेच क्रिटिकल एक्झामिनेशनचं आउटपुट आहे. ओके, पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण पुढच्या टॉपिककडे जाणार आहोत. तोपर्यंत थँक्यू, धन्यवाद.